मिलिंद मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 धावा बनवल्यात 7 चेंडूंमध्ये आणि बॉलिंग देखील खूप चांगली केलेली आहे. तर मिलिंद धिंडा मॅन ऑफ द मॅच. चला सुरुवात करायची आहे. विनंती असेल घाई करा, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती थोडासा बॅड लाईटचा प्रॉब्लेम होतो, लक्षात घ्या. सिद्धेश आणि तुषार सलामीची तुडी. पहिला चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट मध्ये एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेनिशी आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेली आहे 2 धावेने. दुसरा चेंडू बैठक शॉट खेळला गेलाय. बघा क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉल वरती आक्रमण केलंय, चौकार ठोकलाय. शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. रवी सोहळे हा बॉलर आपण पाहतोय आणि रवी आणि पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केलेत. इथे बघा बॅकफुट वर जाऊन चेंडूला खेळायचं होतं कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल, चांगला कमबॅक. आपण पाहतोय प्रदीपजी राव यांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला जातोय मिलिंद धिंडा याला. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू, फलंदाज बाद होतोय. बघा बॅटचा एज लागलाय आणि सिद्धेश निघालाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता तो इथे निघालेला आहे. खेळाडूवरती दाखवलंय सिद्धेशाने. फलंदाज बाद. भक्त भोला मी साई बाबाचा. बाबा तावीज माझ्या गल्याचा. तावीज माझ्या गल्याचा. बाबा तावीज माझ्या गल्याचा. तो सुगंध आहे फुलाचा. मी दिवाना पाखरू त्याचा. दिवाना पाखरू त्याचा. मी दिवाना पाखरू त्याचा. दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताव नेहमी मनाने. नव्याने बॅटर अनिकेत आलाय. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर आहे अनिकेत दुबळी. बॅटर इन झालाय. अनिकेत आलाय आणि आपण पाहतोय इथे देखील अपील झालेली आहे. फिंगर अप. फलंदाजांनी विकेट दिलेली आहे. फलंदाज बाद होतोय.
चला पाहूया पंचांचा इशारा काय होते तिकडनं. चर्चा झालेली आहे तिकडे. आणि आउट. बघा बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि पंचांनी इथे विकेट दिलेली आहे आणि आता अनिकेत देखील माघारी परतताना दिसतोय. बघा सकाळच्या सत्रात आपण पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. संत आणि सावध सुरुवात करत असताना दोन्ही संघ इथे आपण पाहतोय 2 विकेट गमावल्यात. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. महेंद्र पवार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. महेंद्र पवार. संदीप निवाडा इन झालाय. संदीप भावर. या षटकातील शेवटचा एक बॉल. इथे बघा 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. 9 बॉल. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे तिकडे निघून गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि तिकडे संदीप बघा दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र एका जरी समाधान मानावं लागते. तर 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील आणि पुढचा चेंडू हा फ्री असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मिळाली तुषार याला. इथे हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 8. गडी बाद झालेत 2. रोशन. रोशन सोहळे. इथे बघा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी इथे वाईट चेंडूची नोंद दिलेली आहे. व्हाईट बॉल. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होईल. एकाच धावेत समाधान मानावं लागते कारण बॅकअपसाठी शतरक्षक आले होते तिकडे 2. एक धाव पूर्ण झाली. एका धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्लॉटमध्ये चेंडू होता. चेंडूला लॉंगर मध्ये गुंकडे शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ही होती ती पूर्ण झालेली आहे. बघा 2. हॅलो चेक. हॅलो. 13 धावा धावफलकावरती लागलेत. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज रोशन आलेला आहे. रोशन नानकर.
ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. ते बघा चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर एक निर्धाव चेंडू देखील आलेला आहे. म्हणजे कमबॅक केलंय. इकडे गोलंदाज रोशन याने इथे बघा चेंडूला कट केलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा इथे पाठलाग केला जातो. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. स्लिप झाला होता तिकडे संदीप. तेच कारण 2च धाब्यात तिथे समाधान मानावं लागणार आहे. कदाचित तिसरी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. कारण तिकडे स्लिप झाला होता संदीप आणि या 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या आता 2 ने 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जे बघा पुन्हा एकदा पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले. कव्हर पॉइंट मध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होते. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग विथ द विकेट्स ते पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता धावसंख्या थोडीशी वेग पकडताना दिसते. 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. हा स्कोर कार्ड 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. बघा या सकाळच्या सत्रामध्ये बॉलिंग संघाला पूर्णतः रोखून ठेवलेला आहे भोबतपाडा या संघाने. त्याचं कारण सिद्धेश हा लवकर बाद झाला. तर हर्षल आहे अजूनही, मात्र त्याला जास्त चेंडू मिळाले नाहीत खेळायला. इथे बघा फक्त हलक्यात हा चेंडू खेळून काढला गेला. एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. धावसंख्या 19. ते बघा हा ट्रॅकर होता. चांगल्या प्रकारे चेंडू इथे खेळून काढला गेलाय. मिड विकेट मध्ये शतरक्षक आलाय, मात्र त्याच्याकडे मिसफील्ड झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. खराब शतरक्षण झालाय. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. 23 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चाफ्याच्या फुलांनी अन मोत्यांनी आईला सजवुनी माझे आईला सजवुनी जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी. रोशन आपल्या षटकातील शेवटचा एक बॉल घेऊन जाईल. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागल्यात. हर्षल भावर हा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे बघा खूप चांगला फटका इथे खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे हर्ष. चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न होतोय आणि इथे काय झालं तर पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. क्रॉसिंग झालंय की नाही तर नाही. हर्षल भावर याला माघारी जावं लागणार आहे. फलंदाज बाद. ना बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. ना बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. 3 षटकं पूर्ण झाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23.
शेवटचं षटक टाकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज इथे येतोय. नव्याने बॅटर साहिल आलेला आहे. साहिल वजरे न्यू बॅटर. तर शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्याकरता गोलंदाज चेतन सोहळे. शफल आउट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉल इथे तड दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे सॉरी 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत, कारण शेवटच्या चेंडूवरती 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या होत्या. इथे बघा फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. या 4 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा तिकडे हात खोलण्याची संधी दिली गेली. बॅटर संदीप याला. पुन्हा एकदा शफल होऊन त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. परत एकदा मिसफील्ड झालेली आहे. खराब फिल्डिंग झाली तिकडे आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. बघा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज इथे लागल्या गेल्यात आणि आता धावसंख्या 33 या आकड्यावरती. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस फॉलो केलंय बॅटरला. संदीप याला फॉलो केलं होतं आणि एक धाव आपण पाहतो इथे कंप्लीट झालेली आहे. या एका धावणीची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात चेतन सोहळे. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून हर्षद बघा तिकडे धावला होता. हर्षद थोडासा इंजर्ड आहे, तेच कारण चेंडूपर्यंत लवकर पोहोचू शकलेला नाहीये. मात्र 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होते, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहूया. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि या पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. म्हणजे या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावा धावफलकावरती. इथे बघा खूप चांगला फटका. बघा संदीप याला संधी मिळाली आणि संदीप याने शेवटच्या बॉल वरती एक धमाका केलेला आहे. षटकार ठोकलाय. या षटकाराने धावसंख्या आता 44 आकड्यावरती. 44 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल आणि 45 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील भोवत बॉईज भोवत पड्या टीमला.
सन्माननीय संदीपजी बुरकुण आणि रमाकांतजी कोरडा यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. चला शतरक्षण लावून घ्यायचंय लगेच आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. चला बॅट्समन पाठवून द्यायचे भुवत बॉईज. चला बॅट्समन पाठवून द्या. लवकर पाठवून द्या. रोशन आणि राकेश अशी ही जोडी आपण पाहतोय सलामीसाठी आलेल्या आहेत. स्ट्राईक वरती रोशन आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती राकेश. चला सामन्याला सुरुवात झालेल्या पहिल्या षटक टाकण्याकरता सिद्धेश घुटे. ते बघा दिलस्कूप करण्याचा प्रयत्न तिकडे. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा मिस्टेक करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होते मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन हा चेंडू तिकडे फ्लाइंग स्लिप मध्ये गेला होता आणि आपण पाहतोय
इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, मात्र त्यानंतर कमबॅक होताना दिसलंय गोलंदाज सिद्धेश याचं. 45 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय मॅच जिंकण्याकरता. मात्र ज्या प्रकारे सरासरी राखायची आहे 11.25 प्रति षटका मागे. फुलटा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांकरता चौकार. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल बघा ते तिसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका येताना दिसलाय. चौकार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न रोशन याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नव्हता आणि आपण पाहतोय की हा चेंडू इथे डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. पुन्हा एकदा कमबॅक सिद्धेश घोटे याचं झालेलं आहे. धावसंख्या 6. बघा इकडे वैभव लोखंडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे देखील टाकला गेलाय. थोडीशी फ्लाईट दिली होती आणि बीट झालाय फलंदाज रोशन. एक निर्धाव चेंडू. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय तिकडे. धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे. डेंजर एंडला धावतोय तिकडे. आपण पाहतोय फलंदाज राकेश पंचानी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच विकास वळवी, जे आपले टीव्ही अंपायर आहेत विकास वळवी. चला एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटकाची समाप्ती झालेली आहे. मात्र पाहूया या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय की नाही. तर फलंदाज आउट असेल. विकेट. बघा इकडे डायमंड डकचा शिकार होत असताना राकेश नानकर हा फलंदाज. बघा एकही चेंडू तो खेळालेला नाही आहे आणि धावचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. तर पहिलं षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावा आपण पाहतोय फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे बोलिंग संघाचा आपल्याला दिसतोय. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं की पहिल्या इनिंग मध्ये भोबतवाडीया संघाने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि ते 6 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक टाकण्याकरता साहिल साहिल वजरे पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे धुरूवरती आहे आणि बघा पोहोचला देखील होता, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग विथ द विकेट्स पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागलेत.
इथे पाहतो की टायमिंग झालाय. साईनाथ भावोर आपण पाहतो जे यष्टिरक्षक आहे तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र पोहोचू शकलेला नाहीयेत आणि आपण पाहतो 2 धावा तिकडे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 16 या आकड्यावरती. इथे बघा अपील झालेली आहे आणि अपील उचलून धरलाय. यष्टांच्या मध्ये सापडलाय फलंदाज रवी सोहळे. हा फलंदाज बाद होऊन माघारी परतताना दिसतोय. फलंदाज बाद. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग इथे बघा वेगवान चेंडू शफल आउट करण्याचा प्रयत्न. शर्यचा वेध घेणारा चेंडू होता. इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल येतोय. बघा चेंडू टाकून झालेत. 5 धावसंख्या 16 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 29 धावा. हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे सिद्धेश. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली होती आणि आपण पाहतोय धावसंख्या 17 या आकड्यावरती. म्हणजे आता मॅच जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये 28 धावा या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 28 धावा. कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं गाती ये धरती है गाता ये अंबर है गाती है सारी हवा तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा मेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर घड़ी में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा बघा पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा आपण बघितल्या तर 17 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 14ची सरासरी आता इथे राखावी लागणार आहे. पहिला चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा जजमेंट त्याने चेंडूला केलेलं नाहीये आणि आपण पाहतोय की हा झेल तिकडे सुटला गेला आणि या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 19 या आकड्यावरती.
इथे बघा, इथे देखील मिस्टामिंग झालाय. साहिल आलाय तिकडे, साहिल वजरे, आणि साहिल करणं देखील मिस्टेक झालाय. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जातील. खूप चांगले रनिंग पर्यंत विकेट्स ते पाहायला मिळाली. साहिल करणं थोडासा मिस्टेक झाला, आणि बघा या 2 धावा इथे पण पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 21 या आकड्यावरती. ऑन साईडला इथे फटका गेला. आता सिद्धेश आहे, सिद्धेश चुकी करणार नाहीये. बघा सिद्धेशाने खूप चांगला झेल तिकडे पकडलाय, आणि आता फलंदाज हर्ष नानकर याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये आरोळी भुप्याचे गुरा इथे बघा बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये, मात्र तिकडे सिद्धेश येतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 22 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 7 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 23 धावा या बनवायच्या आहेत. 7 चेंडू 23 धावा. एखादा मोठा फटका त्या शेवटच्या बॉलवरती. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, शतरक्षक आलाय तिकडे, त्याच्याकडनं मिसफील्ड झाला, आणि हा चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. या चौकाराने धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 धावा या धावफलकावरती आता लागल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 19 धावा या बनवाव्या लागतील. 6 चेंडू 19 धावा. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार थँक्यू डीजे. चला व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जायचंय. चला व्हॉलंटियर्स तिकडे पाणी घेऊन जायचंय खेळाडूंना. येस कमांड आहे. हे लागणा पार लागणा पार अरे लागणा पार लागणा पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार हो ड्रिंक्स ब्रेक आता पूर्ण झालेला आहे, आणि बघा ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 चेंडू 19 धावा. आपण बघितलं की पहिल्या इनिंग मध्ये चेतन याने शेवटचं षटक टाकलं होतं. त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या.
म्हणजे ज्या 19 धावा शेवटच्या षटकात खर्च केल्यात भोबतवाडा या संघाने, ते आता त्यांना पूर्ण करायचे आहेत. 6 चेंडू 19 धावा आता त्या बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. बघा बोलिंग संघाने तर बनवल्यात, इथे भोबतवाडा हा संघ बनवेल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हर्षल भावर हा गोलंदाज आपण पाहतोय, शेवटचं षटक टाकण्याकरता आलेला आहे. 6 चेंडू 19 धावा. इथे बघा पहिला चेंडू, इथे काय घडलंय, धावचीची संधी निर्माण झालेली आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय. मात्र वाईट चेंडू आहे आणि वाईट चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालाय. सांग तू बाचला थँक्यू डीजे. नव्याने बॅटर समीर बाद झालाय. नव्याने बॅटर भावेश आलाय, भावेश भंडारी. इथे बघा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. अपील फेटाळून लावलेली आहे. लेगबाच्या सुरुवात एक धाव इथे अंकित केली गेली. आता एका धावणीची धावसंख्या 28 या आकड्यावरती. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. ऑन साईडला इथं फटका केला गेला. शतरक्ष गाडी मध्ये एक धाव तर वेगाने कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघा दुसऱ्याचा प्रयत्न असफल ठरेल, कदाचित असफल ठरलेला आहे. भावेश भंडारी याला आता रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावा लागेल. बघा नव्याने बॅटर चेतन आलेला आहे. चेतन रोशन याचा फटका पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक डीप मध्ये सिद्धेश. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघा चांगलं यष्टरक्षण तिकडे साईनाथ भावर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रोशन सोहले देखील तिकडे बाद होतोय. बघा पूर्ण जिम्मेदारी रोशन सोहलेवरती होती, मात्र रोशन स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात बाद झालाय आणि आता समीकरण हे कठीण झालेलं आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत आणि 3 चेंडू मध्ये आता 15 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 3-15 हे समीकरण. नव्याने बॅट्समन आपण पाहतोय पुष्पराज आलाय. पुष्पराज नानकर. ऑन साईडला हा फटका देखील खेळला गेला. सिद्धेश आहे बघा आणि पुष्पराज देखील बाद होऊन माघारी परततोय. बघा आता हे टार्गेट थोडंसं अशक्य होताना दिसतंय. 2 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. नव्याने बॅटर वैभव नानकर.
इथे बघा चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकला गेलाय हर्षल मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय. 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. बघा, पहिल्या 2 षटकामध्ये जास्त धावा घेऊ शकला नव्हता बोबतचा हा संघ. तर त्यानंतर अडचणी त्यांच्या वाढल्या गेल्यात आणि आता पाहतोय की हा सामना त्यांना इथे पराभव त्यांना स्वीकारावा लागतोय. अशा प्रकारे हा सामना बोलिंग संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक बोबत. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. साई कृपा बोलिंग. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची राती उडेल भाकर काळ्या नागलेची चेहारी भाजी होती उडदाची. थँक्यू डीजे. चला कॅप्टन या लगेच. चला सुनील